हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर बघा, आज आपण पाहणार आहोत ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी मधली सगळ्यात इम्पॉर्टंट सिस्टीम, दॅट इज अ कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. तर त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत ॲनाटॉमी ऑफ दी हार्ट. बघा, एक्झाममध्ये मग ती DHS ची एक्झाम असेल, DMAR ची असेल, RRB ची असेल किंवा मग ESLC ची असेल किंवा मग आपला MHS एक्झाम असेल किंवा JNM असेल किंवा ANM असेल, या एक्झाम्स मधला जो फेवरेट टॉपिक आहे ना क्वेश्चन्स विचारण्यासाठी, तो आहे हार्ट म्हणजेच कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. तर बघा स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत हार्टची ॲनाटॉमी इन डिटेलमध्ये. तर बघा, चला आपण आपल्या टॉपिकला सुरू करूया. बघा, सर्वप्रथम पाहूया आपण हार्टचं स्ट्रक्चर. तर हार्टचं स्ट्रक्चर कसं आहे? स्ट्रक्चर आहे हॅलो मस्क्युलर ऑर्गन आहे. जो हार्ट आहे ना, तो एक हॅलो मस्क्युलर ऑर्गन आहे, जो की ओनली अँड ओनली फक्त मसल्स पासून बनलेला आहे आणि हॅलो आहे. हॅलो आहे म्हणजे तो आतमधून पोकळ आहे. पोकळ आहे तर मग ते पोकळ जागेमध्ये काय आहे, तर काय होतं, ब्लड पंपिंग होतं. त्यामुळे त्याला काय म्हटलं आहे, हार्ट इज अ हॅलो मस्क्युलर ऑर्गन. तर यस, बघा तुम्हाला समजलं असेल स्ट्रक्चर कसं आहे, मस्क्युलर स्ट्रक्चर आहे. यस, यानंतर आपण नेक्स्ट पाहूया लोकेशन. नेमकं हार्ट कुठे प्रेझेंट आहे, हार्टचं लोकेशन काय आहे. तर काय आहे, हार्ट कुठे प्रेझेंट आहे, मिडियास्टिनम कॅव्हिटी मध्ये. आता हे मिडियास्टिनम काय आहे, तर मिडियास्टिनम बघा, दोन लंग्समध्ये जो स्पेस असतो त्याला आपण काय म्हणतो, मिडियास्टिनम. जे की ज्यामध्ये स्टर्नम आणि व्हर्टिब्रेज असतात. The space between two lungs is called as mediastinum. आणि त्या mediastinum cavity मध्ये कोण प्रेझेंट आहे, हार्ट. तर यस, यानंतर आपण नेक्स्ट पाहूया शेप ऑफ दी हार्ट. हार्टचा शेप कसा आहे, तर बघा, हार्टचा शेप हा कोन शेप आहे. कोन शेप आहे म्हणजे जे हार्ट आहे ते हार्ट लेफ्ट साइडला थोडंसं काय झालेलं आहे, टर्न आउट झालेला आहे. त्यामुळं त्याचा खालची जी साइड आहे, हार्टची खालची साइड म्हणजे इन्फिरियर साइड काय झालेली आहे, थोडीशी निमुळती झालेली आहे. त्यामुळं हार्टचा शेप कसा आहे, कोन शेप आहे. तर कोन शेप आहे आणि कसा आहे, बघा, जे हार्ट आहे ते कसं दिसतं, बघा, जी क्लोज फिस्ट आहे म्हणजे ज्याला आपण मूठ म्हणतो, हार्ट कसं दिसतं आपल्याला, क्लोज फिस्ट लाईक दिसतं. यस, यानंतर आपण नेक्स्ट पाहूया अपेक्स ऑफ दी हार्ट. तर अपेक्स ऑफ दी हार्ट म्हणजेच काय आहे, एंड ऑफ दी हार्ट इन्फिरियरली. म्हणजे हार्टचा जो एंडिंग पार्ट आहे इन्फिरियर साइडचा, दॅट इज अ एंडिंग पार्ट. ही काय आहे, हार्टची इन्फिरियर साइड आहे. या इन्फिरियर साइडला काय आहे, हार्टचा अपेक्स आहे. यस, यानंतर आपण नेक्स्ट पाहूया बेस ऑफ दी हार्ट. तर बेस ऑफ दी हार्ट कुठे आहे, बघा, सुपेरियर ब्रॉड पार्ट ऑफ दी हार्ट. म्हणजे हे वरच्या साइडचा जो पार्ट आहे हार्टचा, बघा, वरच्या साइडला ब्रॉड पार्ट दिसत आहे. ह्या ब्रॉड जो पार्ट आहे हा काय आहे, हार्टच्या सुपेरियर साइडला प्रेझेंट आहे. त्यामुळे हार्टचा जो बेस आहे, तो हार्टचा बेस कुठे प्रेझेंट आहे, हार्टच्या सुपेरियर साइडला. यस, बघा, तुम्हाला समजलं असेल, स्ट्रक्चर समजलं असेल, लोकेशन पण समजलं असेल. बघा, शेप कसा आहे, कोन शेप आहे, अपेक्स कुठे आहे, हार्टचा इन्फिरियर साइडला आहे आणि बेस कुठे आहे, वरच्या सुपेरियर साइडला आहे. यस, तर हे काय आहे, स्ट्रक्चर ऑफ दी हार्ट. यस, यानंतर आपण नेक्स्ट पाहूया लेयर्स ऑफ दी हार्ट. तर हार्ट हा 3 लेयर पासून बनलेला आहे. तर हार्टचा जो आउटर मोस्ट लेयर आहे त्याचं नाव आहे पेरिकार्डियम. हार्टचा जो मिडल मोस्ट लेयर आहे त्याचं नाव आहे मायोकार्डियम आणि हार्टचा जो इनर मोस्ट लेयर आहे त्याचं नाव आहे एंडोकार्डियम. तर बघा, जो पेरिकार्डियम आहे ना, तो पेरिकार्डियम हार्टच्या एकदम आउटर साइडला प्रेझेंट आहे. तर बघा, जो पेरिकार्डियम आहे हा पेरिकार्डियम अगेन 2 लेयर मध्ये डिवाइड होतो, दॅट इज अ फायब्रस पेरिकार्डियम अँड सिरस पेरिकार्डियम. तर आपण बघूया फर्स्टली फायब्रस पेरिकार्डियम. तर जो फायब्रस पेरिकार्डियम आहे हा टफ इनएलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला आहे. यस, यानंतर जो फायब्रस पेरिकार्डियम आहे ना, तो काय करत असतो, हार्टला प्रोटेक्ट करायचं काम करत असतो. आता हा प्रोटेक्ट कसा करतो, बघा, ज्यावेळेस हार्ट स्ट्रेच होत असतं म्हणजे ज्यावेळेस हार्ट ब्लड पंप करत असतं त्यावेळेस हार्टचं कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन सुरू असतात. त्यावेळेस हार्ट काय होतं, स्ट्रेच होतं आणि त्या स्ट्रेचिंग पासून प्रोटेक्ट करायचं काम कोण करतं, फायब्रस पेरिकार्डियम.
तर आपण सगळ्यात पहिलं फायब्रस पेरिकार्डियम, यानंतर आपण नेक्स्ट पाहूया सिरस पेरिकार्डियम. तर बघा, जो सिरस पेरिकार्डियम आहे तो इट इज अ मेड अप ऑफ डबल लेयर ऑफ द सिरस मेम्ब्रेन. म्हणजे जो सिरस पेरिकार्डियम आहे हा सिरस मेम्ब्रेनच्या डबल लेयरनी बनलेला आहे. तर बघा, जो आउटर मोस्ट लेयर आहे त्याला परायटल लेयर म्हणतात आणि जो इनर मोस्ट लेयर आहे त्याला विसरल लेयर म्हणतात. बघा, विसरल इज वर्ड रिलेटेड टू ऑर्गन. म्हणजे जो ऑर्गनच्या साइडला जो लेयर आहे दॅट इज अ विसरल लेयर आणि जो आउटर साइडला लेयर प्रेझेंट आहे दॅट इज अ परायटल लेयर. तर बघा, आता परायटल लेयर आणि विसरल लेयरच्या मध्ये जी कॅव्हिटी तयार होती त्या कॅव्हिटीला पेरिकार्डियल कॅव्हिटी असं म्हणतात. तर बघा, आता ह्या पेरिकार्डियल कॅव्हिटी मध्ये काय असतं? या पेरिकार्डियल कॅव्हिटी मध्ये पेरिकार्डियल फ्लुइड असतं जे की फ्रिक्शन होऊ देत नाही हार्टचं. ज्यावेळेस हार्ट पंप करत असतं त्यावेळेस त्याचं फ्रिक्शन प्रिव्हेंट करायचं काम करत असतं पेरिकार्डियल फ्लुइड. तर बघा, जे पेरिकार्डियल फ्लुइड आहे ना, ह्या पेरिकार्डियल फ्लुइडची नॉर्मल व्हॅल्यू आहे 15 ते 35 ml एवढी त्याची नॉर्मल व्हॅल्यू आहे. तर बघा, जर 35 ते 35 पेक्षा जर पेरिकार्डियल फ्लुइडची क्वांटिटी वाढली तर काय होतं? पेरिकार्डियल इफ्युजन होतं. त्यालाच आपण काय म्हणतो? तर बघा, ज्यावेळेस हे पेरिकार्डियल फ्लुइड एक्सेसिव्ह होतं त्या कंडिशनला कार्डियक टेम्पोनॉट किंवा पेरिकार्डियल इफ्युजन असं म्हणतात. तर बघा, हे जे पेरिकार्डियल फ्लुइड आहे हे जर 35 पेक्षा जास्त इन्क्रीज झालं तर त्या कंडिशनला आपण पेरिकार्डियल इफ्युजन म्हणतात. मग बघा, आता हे पेरिकार्डियल फ्लुइड इन्क्रीज झाल्याच्या नंतर ते रिमूव्ह करून घेण्याची जी प्रोसेस आहे, एक्सेसिव्ह झालेलं पेरिकार्डियल फ्लुइड रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे त्याला पेरिकार्डिओसेंटेसिस असं म्हणतात. तर बघा, मी जे कार्डियक टेम्पोनॉट किंवा पेरिकार्डियल इफ्युजन आणि एक्सेसिव्ह झालेलं जे पेरिकार्डिओसेंटेसिस जी प्रोसिजर सांगितली ना, हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारले जातात. त्यामुळे हे इम्पॉर्टंट टिप्स किंवा इम्पॉर्टंट पॉइंट्स जे लिहित असतो त्यामध्ये हे नक्की लिहून घ्या. कारण जी नॉर्मल व्हॅल्यू आहे पेरिकार्डियल फ्लुइडची ती किती आहे? 15 ते 35 ml एवढी आहे. त्यामुळे हे नोट डाऊन करून घ्या. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये 100% विचारतात. त्यानंतर आपण नेक्स्ट लेयर बघणार आहोत दॅट इज अ मिडल मोस्ट लेयर, दॅट इज अ मायोकार्डियम. तर बघा, आपण मायोकार्डियम इज मेड अप ऑफ कार्डियक मसल्स. जो मायोकार्डियम लेयर आहे ना, तो लेयर हा कार्डियक मसल्स पासून बनलेला आहे. यस, यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे? मसल सेल्स आर स्ट्रॅटेड, ब्रँच अँड इंटरकनेक्टेड. म्हणजे ह्या ज्या कार्डियक मसल्स आहेत ना, ह्या कशा आहेत? स्ट्रॅटेड आहेत, त्यानंतर ब्रँच आहेत, त्यानंतर त्या काय आहेत? ब्रँच असून इंटरकनेक्टेड आहेत. यस, यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे की रिच ब्लड सप्लाय थ्रू द कोरोनरी आर्टरीज. म्हणजे जो मायोकार्डियम लेयर आहे ना, हा जो मायोकार्डियम लेयर मध्ये सगळ्यात जास्त काय असतं? ब्लड सप्लाय होत असतो. यस, तर का बरं? कारण कोरोनरी जी आर्टरी आहे ही कोरोनरी आर्टरी जो मायोकार्डियम ज्या मसल्स आहेत कार्डियक मसल्स त्या मसल्सला ब्लड सप्लाय पोहोचवण्याचं काम करत असते. तर यस, यानंतर आपण बघूया मायोकार्डियमचे फंक्शन्स काय आहेत. तर त्याचं फंक्शन आहे काय? प्रोड्यूस फोर्सफुली कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन प्रोड्यूस करत असतं. यस, यानंतर नेक्स्ट आहे सर्क्युलेशन ऑफ दी ब्लड. म्हणजे जे ब्लड सर्क्युलेशन होतं ते ब्लड सर्क्युलेट करायचं काम करत असतो मायोकार्डियम. यस, यानंतर नेक्स्ट आहे कार्डियक आउटपुट मेंटेन करायचं काम करत असतं. यस, यानंतर नेक्स्ट आहे रिस्पॉन्ड टू इलेक्ट्रिकल इम्पल्स फॉर रिदमिक कॉन्ट्रॅक्शन. ज्यावेळेस रिदमिक कॉन्ट्रॅक्शन्स होत असतात हार्टचे त्यावेळी इलेक्ट्रिकल इम्पल्स पास करायचं काम कोण करत असतं? मायोकार्डियम. यस, यानंतर आपण नेक्स्ट इनर मोस्ट लेयर बघणार आहोत दॅट इज अ एंडोकार्डियम. तर बघा, इनर मोस्ट लेयर ऑफ दी हार्ट. जो एंडोकार्डियम आहे तो हार्टचा एकदम इनर साइडचा लेयर आहे. तो कशापासून बनलेला आहे? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून तो काय बनलेला आहे. यस, यानंतर नेक्स्ट आहे कंटिन्यूअस विथ द एंडोथेलियम ऑफ दी ब्लड व्हेसल्स. आणि हा जो इनर मोस्टचा लेयर आहे ना, हा कंटिन्यू झालेला आहे. जो ब्लड व्हेसल्स आहेत, ब्लड व्हेसल्सचा जो इनर मोस्ट लेयर आहे कोणता आहे? तो एंडोथेलियम.
तर हा जो एंडोकार्डियम लेअर आहे हा कंटिन्यू झालेला आहे ब्लड व्हेसल्स मधला जो एंडोथेलियम लेअर आहे तिथपर्यंत, आणि त्यांनी काय काय कव्हर केलेलं आहे, एंट्रिया, व्हेंट्रिकल्स आणि हार्ट ऑलच्या इनर साइडला सुद्धा एंडोकार्डियम प्रेझेंट आहे. बट त्या ठिकाणी त्याचं नाव थोडं चेंज झालेलं आहे, दॅट इज अ एंडोथेलियम. यस, तर हा बघा आहे एंडोकार्डियम. तर बघितलं आपण इनरमोस्ट लेअर आहे, सिंपल स्क्वॅमस एपिथेलियम पासून बनलेला आहे आणि हा ब्लड व्हेसल्स पर्यंत कंटिन्यू झालेला आहे आणि एंट्रिया, व्हेंट्रिकल्स आणि हार्ट ऑल पण त्यांनी काय केलेले आहेत, कव्हर केलेल्या आहेत. यस, तर आज आपण पाहिलं जे हार्टचे लेयर्स आहेत बघा, त्यामध्ये सगळ्यात आउटर मोस्ट लेयर आहे पेरिकार्डियम, मिडल मोस्ट लेयर आहे मायोकार्डियम आणि इनर मोस्ट लेयर आहे एंडोकार्डियम. तर हे आहेत लेयर्स ऑफ दी हार्ट. यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत, चेंबर्स ऑफ दी हार्ट. तर बघा, जे चेंबर्स ऑफ दी हार्ट आहे ना, हार्टला 4 चेंबर्स आहेत. हार्ट हे 4 चेंबर्स पासून बनलेलं आहे. तर बघा, त्यामध्ये 2 सुपेरियरली आणि 2 इन्फेरियरली असे 4 चेंबर्स आहेत हार्टला. तर बघा, त्यामध्ये जे सुपेरियरली 2 चेंबर्स आहेत ते बघूया आपण, दॅट इज अ राईट एंट्रियम अँड लेफ्ट एंट्रियम. तर बघा, त्यानंतर आहे नेक्स्ट 2 चेंबर्स कोणते आहेत, राईट व्हेंट्रिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. तर बघा, जे राईट एंट्रियम आणि लेफ्ट एंट्रियम आहे हे 2 एकमेकापासून काय आहेत, सेपरेट आहेत. तर हे जे सेपरेट ज्याने झालेले आहेत त्याला काय म्हणतात, इंटर एंट्रियल सेप्टम. यस, इंटर एंट्रियल सेप्टमनी हे राईट एंट्रियम अँड लेफ्ट एंट्रियम काय झालेला आहे, सेपरेट झालेला आहे. यस, यानंतर नेक्स्ट आहे राईट व्हेंट्रिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. तर बघा, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल हे इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टमनी 2 सेपरेट झालेले आहेत. तर बघा, जे राईट एंट्रियम आहे हे राईट एंट्रियम काय करतं, तर काय करतं, बॉडीकडचं डीऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करायचं काम करतं. आता बॉडीकडचं डीऑक्सिजनेटेड ब्लड कोण कलेक्ट करतं, तर बघा, सुपेरियर वेना केवा अँड इन्फेरियर वेना केवा ह्या काय करत असतात, बॉडीकडचं डीऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करायचं काम करत असतात आणि ते कलेक्ट करून कुठे आणतात, राईट एंट्रियम मध्ये. तर आता राईट एंट्रियम मध्ये त्या कोरोनरी सायनसच्या मार्फत राईट एंट्रियम मध्ये काय करतात, सोडतात. यस, यानंतर नेक्स्ट आहे, तर बघा, जे राईट एंट्रियम आहे, राईट एंट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये ट्रायकोस्पिड ऑल प्रेझेंट आहे. तर बघा, राईट एंट्रियम मध्ये आलेले जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ट्रायकोस्पिड ऑलच्या मार्फत कुठे येतं, राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं. तर राईट व्हेंट्रिकल काय करतं, ते ब्लड पल्मनरी ऑलच्या मार्फत पल्मनरी ट्रंक कडे पाठवतो फॉर दी ऑक्सिजनेशन ऑफ दी ब्लड. यस, तर यानंतर आपण नेक्स्ट पाहूया लेफ्ट एंट्रियम. तर लेफ्ट एंट्रियम काय करतं, लंग्स कडून जे ऑक्सिजनेटेड ब्लड झालेलं आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन कुठे येतं, लेफ्ट एंट्रियम मध्ये थ्रू द पल्मनरी वेन्स. यस, तर बघा, आपल्या बॉडी मध्ये सर्व ज्या वेन्स आहेत ह्या वेन्स बॉडी मधलं डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करत असतात आणि आपल्या बॉडी मधल्या ज्या सर्व आर्टरीज आहेत त्या आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करत असतात. बट हार्ट मध्ये जी पल्मनरी आर्टरी प्रेझेंट आहे, जी की राईट व्हेंट्रिकल मध्ये प्रेझेंट आहे, तर ती राईट व्हेंट्रिकल कडून पल्मनरी ट्रंक कडे डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करत असते. यस, तर बघा, आपल्या बॉडी मध्ये ऑल आर्टरीज काय करत असतात, ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करत असतात आणि ऑल वेन्स ह्या डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करत असतात. बट हार्टच्या बाबतीत एक्सेप्शनल आहे. तर बघा, राईट व्हेंट्रिकल्स मधून जी पल्मनरी आर्टरी पल्मनरी ट्रंक कडे जात असते ती आर्टरी काय करते, राईट व्हेंट्रिकल कडून डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करत असते कोणाकडे, पल्मनरी ट्रंक कडे. आणि ह्या ज्या लेफ्ट एंट्रियम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या पल्मनरी वेन्स आहेत ह्या पल्मनरी वेन्स पल्मनरी ट्रंक कडून ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करायचं काम करत असतात कुठे, लेफ्ट एंट्रियम मध्ये. यस, तर लेफ्ट एंट्रियम मध्ये पल्मनरी ट्रंक कडून आलेलं काय असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. तर आता हे ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं,
लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये थ्रू दी बायकस्पिड ऑल. बघा लेफ्ट एंट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये कोणती ऑल प्रेझेंट आहे? बायकस्पिड ऑल ही प्रेझेंट आहे. आणि ह्या बायकस्पिड ऑलच्या मार्फत लेफ्ट एंट्रियम मधून ब्लड कुठे येतं? लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं. यस, यानंतर नेक्स्ट बघा जे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे ह्या लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये काय असतं? ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. मग आता हे ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जातं? बॉडी पार्ट्स कडे, बॉडी मधल्या जे सेल्स आहेत आणि ज्या टिश्यू आहेत त्यांच्याकडे जात असतं थ्रू दी अवॉर्टा. दॅट इज अ आर्क ऑफ अवॉर्टाच्या मार्फत कुठे जात असतं? बॉडी मधल्या प्रत्येक सेल्स आणि टिश्यू पर्यंत. तर इथे कोणती ऑल प्रेझेंट असते? दॅट इज अ अवॉर्टिक ऑल. अवॉर्टिक ऑलच्या मार्फत आर्क ऑफ अवॉर्टा थ्रू पूर्ण बॉडी मधल्या सेल्स आणि टिश्यू पर्यंत ऑक्सिजनेटेड ब्लड पुरवण्याचं काम करत असतात. तर यस, एक हे काय आहे? चेंबर्स ऑफ दी हार्ट. दॅट इज अ 4 चेंबर्स ऑफ दी हार्ट. तर बघा आपण काय पाहिलं? चेंबर्स ऑफ दी हार्ट. तर हार्टला किती चेंबर्स आहेत? 4 चेंबर्स आहेत. 2 सुपेरियरली आणि 2 इन्फेरियरली. 2 superiorly named as right atrium and left atrium and 2 inferiorly present name is right ventricle and left ventricle. हे आहेत हार्टचे 4 चेंबर्स. यस, तर बघा यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत हार्टच्या ऑल्स. बघा हार्टला 4 ऑल्स आहेत. यस, तर त्यामध्ये बघा 2 अँट्रिओव्हेंट्रिकल ऑल्स आहेत आणि 2 सेमिल्युनर ऑल्स आहेत. तर बघा आपण बघूया अँट्रिओव्हेंट्रिक्युलर ऑल्स कोणते आहेत आणि सेमिल्युनर ऑल्स कोणते आहेत. तर बघा अँट्रिओव्हेंट्रिकल ऑल्स कोणते आहेत? बघा ट्रायकस्पिड ऑल. बघा ट्रायकस्पिड ऑल कुठे आहे? राईट एंट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल्सच्या मध्ये कोणती ऑल प्रेझेंट आहे? ट्रायकस्पिड ऑल, जी की बघा मी ब्लू पेननी दाखवलेली आहे. कारण बघा डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करत असते राईट एंट्रियम मधून कुठे? राईट व्हेंट्रिकल मध्ये. यस, यानंतर नेक्स्ट आहे बघा बायकस्पिड ऑल. बघा बायकस्पिड ऑल कुठे प्रेझेंट आहे? लेफ्ट एंट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये कोणती ऑल प्रेझेंट आहे? बायकस्पिड ऑल. बघा मी रेड पेननी दाखवलेली आहे कारण ती लेफ्ट एंट्रियम मधून लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करत असते. यस, तर ह्या कोणत्या ऑल्स आहेत? अँट्रिओव्हेंट्रिक्युलर ऑल्स. कोणत्या? ट्रायकस्पिड ऑल आणि बायकस्पिड ऑल. बघा यानंतर बघा सेमिल्युनर ऑल्स. तर सेमिल्युनर ऑल्स पण किती आहेत? 2 आहेत. तर बघा कुठे आहेत आपण ते बघूया. दॅट इज अ पल्मनरी ऑल. तर बघा पल्मनरी ऑल कुठे प्रेझेंट आहे? राईट व्हेंट्रिकल टू पल्मनरी ट्रंकच्या मध्ये कोणती ऑल प्रेझेंट आहे? दॅट इज अ पल्मनरी ऑल. राईट व्हेंट्रिकल्स टू पल्मनरी ट्रंकच्या मध्ये कोणती ऑल प्रेझेंट आहे? पल्मनरी ऑल, जी की डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करत असते. कुठून? राईट व्हेंट्रिकल कडून पल्मनरी ट्रंक कडे. यस, यानंतर नेक्स्ट पाहूया आपण अवॉर्टिक ऑल. तर बघा ही अवॉर्टिक ऑल कुठे प्रेझेंट आहे? लेफ्ट व्हेंट्रिकल पासून आर्क ऑफ अवॉर्टाच्या मध्ये प्रेझेंट आहे अवॉर्टिक ऑल, जे की काय करत असते? लेफ्ट व्हेंट्रिकल मधून बॉडीकडे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करत असते. बॉडीच्या प्रत्येक सेल्स आणि टिश्यू पर्यंत ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करायचं काम कोणती ऑल करत असते? अवॉर्टिक ऑल, जी की कुठे प्रेझेंट आहे? लेफ्ट व्हेंट्रिकल अँड पल्मनरी लेफ्ट व्हेंट्रिकल अँड आर्क ऑफ अवॉर्टाच्या मध्ये प्रेझेंट आहे. यस, तर हे होत्या बघा हार्टच्या 4 ऑल्स. दॅट इज अँट्रिओव्हेंट्रिक्युलर ऑल्स अँड सेमिल्युनर ऑल्स. अँट्रिओव्हेंट्रिक्युलर ऑल्स 2 आहेत आणि सेमिल्युनर ऑल्स 2 आहेत. तर अँट्रिओव्हेंट्रिक्युलर ऑल्स मध्ये ट्रायकस्पिड ऑल आणि बायकस्पिड ऑल येतात. सेमिल्युनर ऑल्स मध्ये पल्मनरी ऑल आणि अवॉर्टिक ऑल येतात. बघा खूप जणांचं इथेच कन्फ्युजन होतं, एव्ही ऑल्स कोणते आहेत आणि सेमिल्युनर ऑल्स कोणते आहेत. तर बघा कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. मी एकदम सिंपल आणि सिंपल भाषेत सांगितलं आहे की बघा एव्ही ऑल्स मध्ये कोणते येतात? ट्रायकस्पिड ऑल आणि बायकस्पिड ऑल. आणि बघा सेमिल्युनर ऑल्स मध्ये कोणते येतात? पल्मनरी ऑल आणि अवॉर्टिक ऑल. बघा मी तुम्हाला एकदम त्यांचं लोकेशन त्या कुठे प्रेझेंट आहेत एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत असं समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे कन्फ्युजन करायचं नाही. खूप जणांचं कन्फ्युजन होतं की
एव्ही ऑल्स कोणत्या आहेत आणि सेमिलुनर ऑल्स कोणत्या आहेत. तर बघा तुम्हाला एकदम छान समजलं असेल हार्टच्या ऑल्स. माझं युट्यूब चॅनलचं नाव आहे नितिशा नर्सिंग करिअर पॉईंट. यावरती मी डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की जाऊन पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे हार्टच्या रिलेटेड अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.